नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज या पिशवीत काय आहे ओळखा बरं. अक्षरशः थांबील तपासान तुम्ही. पण मस्तपैकी म्हणतात ना, रानातला रानमेवा, शेतातली रानभाजी. पहा, आज आपण ही शेतातली रानभाजी आणलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता मी इथं शेतामध्ये गेलते, तंबाटी खुरपता खुरपता आम्हाला ही भरपूर भाजी सापडली. मग ओळखा ही भाजी कोणती आहे. ह्या भाजीचं आहे मोठा तांदूळजा. मोठा तांदूळजा म्हणून याचं नाव आहे. पहा मैत्रिणं, चला मग आता मस्त अशी निसून घेऊया. पहा निसायची तरी कशी. त्याला जास्त बियाचा तुरा असला की तो काढून टाकायचा आणि ही भाजी अशा पद्धतीने निसून घ्यायची. हे बघा, मस्त अशी संपूर्ण भाजी निसून घ्यायची. भाजी खायला खूप छान आणि पचायला बी खूप हलकी. चला तर ही भाजी खळबळून धुवून घेऊया आपण. भाजी खळबळून धुवून घेऊन पाहू शकता त्याच्यात पाणी बी घेतले. आता 5 मिनटं आपल्याला ही भाजी 2 मिनटं अक्षरशः वाफळून घ्यायची बरं का. जास्तही नाही, साधारण वाफळून घ्यायची. पाण्याला उकळी यायला लागली की लगेच भाजी आपली बाजूला काढायची. हो का, आता ही वाफळून झालेली आहे भाजी. आता ही भाजी आपल्याला मैत्रिणींनो खळबळून अक्षरशः धुवून घ्यायची बरं का. मस्त वाफळून झालेली आहे. चला, आता भाजी अगदी व्यवस्थित धुवून पिळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचे. इथं मी 2 पळ्या तेल टाकणार आहे. खरंच मैत्रिणी, ह्या भाजीला जेवढं तेल टाकसान तेवढी भाजी आपली अप्रतिम होती. भरपूर सारा लसूण घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. ठेचून घेतला आहे त्याशिवाय, आणि मिरच्यासुद्धा घेतल्यात पहा. आता हे दोन्ही मी टाकून दिले पहा मैत्रिणी. अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. कच्चापणा त्याचा दूर करायचा आहे आपल्याला की छान. आणि लसूण ह्या भाजीला थोडा जास्तच टाकीत जा बरं का मैत्रिणी. पहा, मस्त असा लसूण दिसतो का नाही जास्त लसूण. आता हा लसूण आणि मिरच्या अशा थोड्या परतत आल्या की आपल्याला लगेच एक मोठा कांदा मी घेतलेला आहे पहा. कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं बरं का ह्या भाजीला. जेवढा कांदा घालसान तेवढी भाजी आपली अप्रतिम होती. ही रानातली भाजी एवढी खायला भारी आहे ना. आता इथून पुढं पावसाळा चालू झाला की मैत्रिणींनो, रानातल्या भाज्या भरपूर येतात पहा. चला, आता हे कांदा आपल्याला अगदी मऊसूत असा परतून घ्यायचा आहे पहा. कांदा परतच तोपर्यंत तुम्हाला पुढची तयारी दाखवते. इथं बघा, भाजी छान पिळून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता भाजी पिळून घेतलेली आहे, पण तिला आता मोकळी कशी करायची. आता इथं पहा, भाजीला मी लगेच मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं. आणि मीठ टाकल्यावर आपली भाजी लगेच अशीच हलवायची बरं का. हे बघा, अशा पद्धतीने. कारण की आपल्या कसं असतं, आपण भाजी ज्यावेळेस पिळून घेतो ना, ती पानं चिकटलेली असतात मैत्रिणी. मग असं मीठ टाकायचं आणि भाजी पूर्ण मोकळी करून घ्यायची की संपूर्ण भाजीला मीठ लागतं. हे बघा, अशा पद्धतीने. आता हे संपूर्ण भाजीला असं मीठ लागलं की त्याच्यानंतर काय करायचं मैत्रिणी. आता तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आपल्याला थोडासा पहा. आबडधोबड वाटलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून द्यायचा आहे पहा. छान हा कूट मी असा टाकून देणार आहे आणि पुन्हा भाजी आपली खालवर करणार आहे. पहा, ही भाजी संपूर्ण खालवर केल्याच्यानंतर संपूर्ण कूट त्या भाजीला लागलेला आहे आपला, आणि मीठही लागलेलं आहे पहा. छानपैकी असं चोळून घ्यायचं. पहा मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ह्या भाजीचा रानभाजी आहे मैत्रिणींनो, मोठा तांदूळजा असं तिचं नाव आहे. आणि खरंच ही भाजी एवढी छान लागती. आता चला, भाजी आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि 5 मिनटं भाजी आपली हलवून घेऊया. बघा, आपल्याला त्या भाजीवर झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही मैत्रिणी, फक्त हलवीत राहायचं. गॅसची फ्लेम लहान करायची, मस्त भाजी ही परतून घ्यायची पहा. रंग बी पहा किती सुंदर येतो, आणि तशीच भाजी अगदी छान दिसते ही. पहा, तुम्ही जर एकदा जर खाल्ली तर तुम्हाला सारखी ती भाजी असं वाटतं आपण किती खावा आणि किती नाही. अगदीच म्हणतात ना, थोडीशी भाजी जर घेतली तर त्याच्यावरून माणूस नक्कीच एक भाकर खाणार. कारण की भाजीसंग नगभर भाजी, मोठी भाकर घेतली तरी माणसाचं पोट भरतं, एवढी माणूस भाकर खातं. आणि कधीही वाढूनच भाकर खाणार अशी भाजी असली तर. पहा, भाजी अगदी छान झालेली आहे मैत्रिणी. आवडली तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि ही रानातली भाजी तुम्हाला रानातला मेवा कसा वाटला तोही मला सांगा. पहा, काय सुंदर दिसते मैत्रिणो. चला मैत्रिणो, उद्या भेटूया आपण. बाय.